आणि या कढईमध्ये मी पालक शिजायला घातलेला आहे। लीजिए फोंडे जी, और ये भी लीजिए, मिठाई भी खा लीजिए आप। आज मला 2 एक्स्ट्रा कामं करायचे आहेत। मनारे बी आहे, अबे मनारे डी आहे, बे असं करायचं। तू काहीतरी एक्स्ट्रा काम कर, तेच तुला पैसे मिळतील। हा, बाकी दादूकडे बघा। खा, कुठं होतास तू 2-3 दिवस? खपली गहू, जोड गहू, आणि हे गहू माझ्या बहिणीने दिलेले आहेत। आणि काल रात्री काय झालं, म्हैसूर पाक खाल्ला तुपातला। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आत्ता माझा जवळजवळ सगळा स्वयंपाक झालेला आहे। हे बघा, आज मी स्वयंपाकामध्ये केलेली आहे कढी आणि भात। हे बघा, या पातेल्यामध्ये भात केलेला आहे। आज माझ्या दादूची कढी चावल खाण्याची इच्छा झाली म्हणून मी कढी केलेली आहे आणि या कढईमध्ये मी पालक शिजायला घातलेला आहे। तर असा स्वयंपाक होत आलेला आहे। आता फक्त माझ्यासाठी एक भाकरी करायची आहे, त्यानंतर सगळा स्वयंपाक संपला माझा। कढीमध्ये थोडीशी बुंदी घालते, कारण भजे नाही केले मी म्हणून बुंदी घालत आहे, खारी बुंदी। अगोदर फोंडेजींना कढी चावल खायला देते, कारण त्यांना जायचं आहे ऑफिसला। लीजिए फोंडे जी, और ये भी लीजिए, मिठाई भी खा लीजिए आप। हाँ, तुम्हाला काय खायचं दुसरं? हा, पालक भाजी बनतीये, देऊ का? 2 मिनिटात शिजेल, मग हेच खावा कढी चावल। दादूनी काल सांगितलं की आई आज कढी चावल बनव, म्हणून मी बनवली। ठीक आहे ना? तुम्हाला नाही आवडली कढी चावल? खायच्या आधी कसं सांगू? बरं, कशी झाली सांगा? तू केली ना? हे राम, तुम्हाला काही शक आहे का असं विचारता? म्हणजे मला काय, तू तर केली? चवीला कशी बनली? असं बोल। हाँ, सही सही, आप मेरी भाषा सुधार रहे हो, सुधरा रहे हो। कशी झाली चवीला? बोला। चांगली आहे। हाँ, ठीक आहे। गरम आहे जरा, फूक के खाओ। आता मी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत। दादू व्हिडिओ काढत आहे, मी खात आहे ज्वारीची भाकरी आणि पालकची सुकी भाजी, आणि मना नाही खाली। मना खात आहे कढी चावल। अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देव जनार्दनम एवं ध्यातो अन्नदोषण लिप्यते। जय श्री कृष्ण भगवान। खा लो बेटा, खा लो कढी चावल। या वर्षातली पहिली कढी चावल मी बनवलेली आहे, पहिल्यांदा। पहिल्यांदा कधी बनवलेली? भजीची जानेवारीच्या अगोदर बनवली असेल। चला, आमचं तर स्वादिष्ट भोजन झालेलं आहे। आता माझा दादू इथं एकटाच जेवण करत बसलेला आहे। हाँ जी, कैसी बनी है कढी चावल? बढ़िया, अभी बढ़िया सा खाओ, बढ़िया सा काम करो, ठीक है ना बेटा? आता माझा मना कॉलेजला चाललेला आहे। हाँ जी, कॉलेज को जा रहा है मेरा बेटा, बहुत दिनों बाद। आज आनंदाची बातमी आहे, माझा मना BCA डिग्री पास झालेला आहे। ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे माझ्या मनाने। कालच त्याला सांगितलं आम्हाला, तर काल त्याला पेढे बनवलेले मी, आणि आज त्याला चॉकलेट देत आहे ऑन कॅमेरा। तुम्हाला नाही बेटा, आयुष्य यशस्वी भव, असाच डिग्री कंप्लीट करत जा, असाच यश मिळवत जा। आता एवढीच अजून एक डिग्री मिळवायची आहे मनाला, MCA ची, आणि आता तो डाटा सायन्सचा कोर्स करत आहे। हे बघा, ले अरे घे चॉकलेट, आता तर काय बोला बघा, मी चॉकलेट तयार नाही मला। पास झाल्याच्या आनंदापोटी मी त्याला चॉकलेट देत होते, तर घेतलं नाही, गेला नाही। क्या आहे बोले लडके को, म्हणा त्याच्या कॉलेजमध्ये गेलेला आहे रिझल्ट आणायला, येईल थोड्या वेळाने। हाँ जी, आइए आइए। तर व्हिडिओ बंद करते, यूट्यूब आलेली आहे। दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आता, आणि माझी घरातील सगळी कामं संपलेली आहेत। बाकी मी आता थोडा वेळ हार्मोनियम वाजवण्याचा सराव करते, आणि आज मला 2 एक्स्ट्रा कामं करायची आहेत, ती मी थोड्या वेळाने करते हार्मोनियम वाजवून झाल्यानंतर, किंवा 4-5 वाजता करते। चला, आता मी हार्मोनियम वाजवण्याचा सराव करते। मला हार्मोनियम वाजवायला खूप आवडतं, मी कितीही वेळ वाजवत बसू शकते, फक्त हात दुखतात माझे, तो प्रॉब्लेम आहे वाद असल्यामुळे।
माझ्या मनाचं आता जस्ट आगमन झालेलं आहे. रिजल्ट लेके आया है बच्चा मेरा. रिजल्ट ओ भाई साहब ये देखिए मेरा मना का रिजल्ट. आज आनंदाचा क्षण आहे. ओरिजिनल यायचं अजून युनिव्हर्सिटी कडून ना. महिना लागते. अच्छा फायनली माझा म्हणा BCA ग्रॅज्युएशन पास झालेला आहे. त्याच्या आयुष्यातील मनाच्या आयुष्यातील एक टेन्शन कमी झालेलं आहे. होय ना बाळा. टेन्शन तिसरी पायरी पास झालेला आहे म्हणा. आता एक पायरी राहिलेली आहे. नाही 2 पायरी. एक आता कोर्सची आणि MCA डिग्रीची. MCA नहीं करेगा बेटा मेरा. क्यों नहीं करेगा मेरे बेटे MCA. झेपत नाही क्या ही करे. ठीक आहे एवढा पास झालाय इथपर्यंत आलाय तेच आमच्यासाठी भरपूर आहे. कारण मला अभ्यासामध्ये एवढा हुशार नाहीये. 4थी पर्यंत त्याला B आणि D मधला फरकच कळत नव्हता. मनारे B आहे अबे मनारे D आहे B असं करायचं. मला अजून ते क्षण आठवतात. 8वी 9वी पर्यंत मी दोघांना शिकवलेलं आहे. 10वीला दादूला बाहेर ट्युशन लावली पण मनाला ट्युशन नाही लावली माझ्या. मनाला कधीच ट्युशन नाही लावली आम्ही. 2 ठिकाणी लावलेली पण तिथं तो गेलाच नाही म्हणायचा मला नाही आवडत ट्युशन. ठीक आहे बेटा पास झालेला आहे त्याच्यातच आम्ही आनंदी आहोत. सायंकाळचे 3:45 वाजलेले आहेत आता. आणि आता बाहेरचं वातावरण पूर्ण बदललेलं आहे. खूप आभाळ आलेलं आहे. असं वाटतं की जोरात पाऊस पण पडणार आहे. आभाळ वाकलंय. आभाळ आलेलं आहे. आभाळ हलकसं निसर दिसत आहे पण पता नाही क्या होगा. बाकी माझा दादू इथं कपडे सुकायला टाकत आहे. घरातलं काम एक्स्ट्रा असतं का? आमच्यात कामं वाटून दिलेले आहेत. दादूने काम एक्स्ट्रा असतं. मशीन कपडे धुते दादूने कपडे सुकायला टाकायचे. मनाचं काम आहे रोजचं टॉयलेट घासणं आणि पाणी आणणं. आम्ही खालून पाणी आणतो कॉर्पोरेशनच्या नळाचं. टाकीतलं पाणी पिऊ वाटत नाही म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या नळाचं डायरेक्ट आणतो वरती पाणी. मना 2-3 हंडे घेऊन येतो. आणि दादूचं काम आहे कपडे सुकायला टाकणे आणि घर झाडू मारणे. तेही सुट्टी दिवशी म्हणजे घरी असेल त्या दिवशी. आणि आजकाल मना एक्स्ट्रा काम करत आहे ते म्हणजे रोज संध्याकाळी सगळ्या रूम पुसत आहे. त्याचे पैसे हा मग त्याचे त्याला मी 30 रुपये देत असते रोजचे. मग दादूला पण म्हणलं तू काहीतरी एक्स्ट्रा काम कर तेच तुला पैसे मिळतील. हा बाकी दादूकडे बघा. दादून टकलं केलं आहे दिसतंय का तुम्हाला. दादू लुक ॲट कॅमेरा. टकलं केलेलं आहे मला घाबरून. सगळ्यांचं टक्कलच गदडा. मी त्याला ऑन कॅमेरा परवाच्या दिवशी धमकी दिलेली की तू केस कापले तर ठीक नसेल तर मी स्वतः केस कापेन तुझे. दादूने घाबरून टकलं करून टाकलं स्वतःच. अच्छी बात आहे. त्याला खूप घाम येतो आणि हा केस कापायला जात नाही न्हाव्याकडे असेच वाढवतो केस. तो खूप आळशी आहे दादू. चला आता मी गहू दळायला टाकत आहे. आणि यावेळेस मी मिक्स गहू दळायला टाकत आहे. मिक्स गहू म्हणजे अर्धे जोड गहू आहेत. हे बघा हे जोड गहू आहेत. खपली गहू जोड गहू. आणि हे गहू माझ्या बहिणीने दिलेले आहेत आणि हे साधे गहू माझ्या मावशीने दिलेले आहेत. असे दोन्ही मिक्स गहू मी दळायला टाकत आहे. आणि अशा मिक्स गव्हाची चपाती खूप छान येते. तांदळासारखे गहू येते. अरे ओरडू नको. कुठे गेलेला 2-4 दिवस. शेव आणली बाबा तुझ्यासाठी. 2-3 दिवस आलाच नाही तू. कुठं होतास. आज आलाय घे. कुठं गेलेलं काय माहीत. खा ये खा आता आरामात खा. खा ना कवळे मामा. ये स्टाईल असे क्रॉस येतो असा. ये खा खा खा. कुठं होतास तू 2-3 दिवस. बापरे एवढ्या शेव एकदमच पकडले चोंचीमध्ये. पडली खा आरामात खा. आजकाल कावळा एकच टाइम येतो. कुठं जातात काय माहीत. 2 दिवसानंतर आज आलेला आहे कावळा. चला आता मी शेंगदाण्याची नाकं काढत आहे. हे शेंगदाणे काल रात्री मी खरबूज भाजून ठेवले होते आणि आता नाकं काढत आहे. शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढू नये पित्त वाढू नये म्हणून शेंगदाण्याची नाकं काढून टाकायची असतात. ते बघा याशी नाकं असतात. ही अशी काढून टाकायची. जिथून झाड येतं शेंगदाण्याचं उगून वेल येतो सॉरी हे अशी नाकं काढून टाकायची. हे एक 8 दिवसाचं काम आहे माझं. शेंगदाणा उडवून गेला. आज गहू पण दळायला टाकले. शेंगदाणे पण आता नाकं काढत आहे. हे आहे करे. आणि आज मी अजिबात नाही आराम केला बिलकुल नाही. कामच करते सकाळपासून. हे आहे करे. आधी
संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. बाकी मी आता माझ्यासाठी अद्रक आणि गवती चहाचा चहा उकळायला ठेवलेला आहे. बघा या पातेल्यामध्ये थोडंसं दूध होतं, ह्याच्यामध्येच पाणी ओतलं आणि गवती चहाची पानं आणि अद्रक पण ठेचून टाकलेली आहे थोडीशी. आणि इथे सगळ्या शेंगदाण्याची नाकं काढून झालेली आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत शेंगदाणे. चला चहा पण चांगला उकळलेला आहे. आता घेते शोधून माझ्यासाठी, ओनली फॉर मी. बाकी एवढा उन्हाळा असून पण मी आज चहा पित आहे, कारण काल रात्री काय झालं, म्हैसूर पाक खाल्ला तुपातला आणि लगेच वरून थंड पाणी पिलं माठातलं आणि त्याच्यामुळे माझा घसा खो खो करायला लागला. रात्रीतून खोकला पण आला 2-3 वेळा. त्यामुळे म्हटलं आता अद्रकचा चहाच प्यावा. बाकी आता चहा पिऊन घेते आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.